मी शिवाजी गाडे, अखिल भारतीय मनरेगा कर्मचारी महासंघ म्हणजे केंद्र शासनाने नवीन VBG रामजी ही जी रोजगार हमी योजना अस्तित्वात आणली, या योजनेअंतर्गत आम्ही काम करणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रोजगार सेवक आज संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन संप पुकारलेला आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की रोजगार सेवकांना 3 ऑक्टोबर 2024 रोजी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 10,000 रुपये मानधन लागू करण्याचा जो शासन निर्णय काढला होता, म्हणजे 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये भत्ता, अशा प्रकारचे 10,000 रुपये मानधन देण्याचा जो JR लागू काढला होता, त्या JRची अंमलबजावणी करावी। तसेच रोजगार सेवकांना पूर्ण वेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा आणि मिळणारं जे मानधन आहे ते आमच्या थेट खात्यावर देण्यात यावं। या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही 1 एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सगळे रोजगार सेवक काम बंद आंदोलन संपावर आहेत। परंतु या संपाची दखल शासनाने घेतली नाही। या संपाची दखल शासनाने घ्यावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी काम बंद आंदोलन संप आम्ही पुकारलेला आहे। हे आंदोलन आमचं जरी 1 दिवसीय असेल तरी आमचा संप म्हणजे बेमुदत संप आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही। काय निवेदन वगैरे दिलेलं आहे। आम्ही शासनापर्यंत आमच्या मागण्या पण मांडलेल्या आहेत, मंत्रालयापर्यंत आमचे निवेदन गेले। भरतसेठ गोगावले राज्याचे रोहियो मंत्री आहेत, त्यांनासुद्धा भेटून आम्ही स्वतः निवेदन दिलं आहे, चर्चा केली आहे, परंतु अजून अद्याप आमची अंमलबजावणी झाली नाही। तुमची 1 दिवसीय आंदोलन आहे, नंतरची भूमिका? आमचं आंदोलन 1 दिवसीय जरी असेल तरी आमचा संप हा बेमुदत आहे। 1 तारखेपासून आज 8 तारीख झाले, आणखी महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही कुठेही काम सुरू केलेलं नाही। रोजगार हमीचे मस्टर आम्ही जनरेट केलेले नाही, म्हणून आमचा संप हा असाच चालू राहील। शासनाला काय आव्हान करणार? शासनाला माझा नम्र विनंती आहे, रोहियो मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, की रोजगार सेवकांच्या भरोशावर ग्रामीण भागामध्ये 265 योजना राबवल्या जातात। रोजगार सेवकांच्या भरोशावर तुम्ही गावांना विकसित करण्याचा जे स्वप्न पाहत आहात, परंतु रोजगार सेवकांनाच तुम्ही जर मानधन देत नसाल तर कसा विकसित भारत होईल आणि कसा विकसित गाव पातळीवरती सामान्य शेतकरी आणि रोजगार मजूर होईल। माझी विनंती असेल की आपण जर आमची दखल पुढच्या 2 दिवसात घेतली नाही तर हे आंदोलन जसं शांततेच्या मार्गावर आहे तसं रस्त्यावर उतरून रस्ता रोको पद्धतीने हे आंदोलन केलं जाईल। तुमचं पूर्ण नाव सांगा? शिवाजी गाडे, छत्रपती संभाजीनगर, अखिल भारतीय मनरेगा कर्मचारी महासंघ, नवी दिल्ली।